रत्नागिरी शहरातील विकास कामे अंतिम टप्प्यात आली असून आपण या विकास कामांचा आढावा घेत असल्याची माहिती माजी पालकमंत्री आमदार उदय सामंत यांनी दिली। रत्नागिरी शहरातील बसस्थानकाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या 2 महिन्यात हे काम पूर्ण होईल। तसेच प्राणी संग्रहालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, स्मार्ट सिटी आणि क्रीडा संकुल ही कामेही लवकरच पूर्ण होणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले। आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये ज्या प्रशासकीय इमारतींची कामं चालू आहेत त्याच्या आढाव्यासाठी आज मी बैठकीचं आयोजन केलेलं होतं। त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, रत्नागिरी स्मार्ट सिटी, प्राणी संग्रहालय, छत्रपती शिवाजी स्टेडियम, 3D मल्टीमीडिया शो, कोकण बोर्डाची इमारत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जे आंतरराष्ट्रीय रिसर्च सेंटर होतं आहे त्या सगळ्या इमारतींचा आढावा आज सगळ्यांच्या अधिकाऱ्यांच्या समवेत मी घेतला। जे जिल्हाधिकारी कार्यालयाचं युद्धपातळीवर काम आपल्याला चालू दिसतंय ते डिसेंबर 25 पर्यंत संपेल असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। पोलीस अधीक्षक कार्यालय 2026 मध्ये संपेल। जिल्हा परिषद कार्यालय या ऑगस्ट-सप्टेंबर पर्यंत त्याचा लोकार्पण सोहळा होईल। रत्नागिरी स्मार्ट सिटीची कामं आज अहवाल घेतल्यानंतर काही कामं जी DPC मधनं आणि स्मार्ट सिटीमधनं रिपीट झाली त्याच्यासाठी मी काही कामं थांबवायला सांगितलेली आहेत, ते देखील कामं लवकरात लवकर सुरू होतील। प्राणी संग्रहालयाचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे, कंपाऊंड वॉलचं काम सुरू झालंय। 152 कोटी रुपये खर्च करून हे आपण प्राणी संग्रहालय बांधतोय, त्याचं टेंडर देखील 8 ते 10 दिवसामध्ये होईल। छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जे आहे ते 26 जानेवारीला तिथं कार्यक्रम असल्यामुळं 26 जानेवारीपासून पुढच्या 1.5 महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचं काम पूर्ण होईल। 3D मल्टीमीडिया शो हा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकार्पण होईल। कोकण बोर्डाची इमारत देखील त्याचं देखील काम सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जे आंतरराष्ट्रीय ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर होतं आहे ते देखील वर्षभरामध्ये पूर्ण होईल। पंचायत समितीची जी इमारत आहे लांजाचं काम सुरू झालेलं आहे। रत्नागिरीचं काम 5% शिल्लक आहे। उपजिल्हा रुग्णालय लांजाचं देखील बांधकाम सुरू झालेलं आहे। राजापूरमध्ये देखील जी प्रशासकीय इमारती आहेत त्यांची देखील कामं सुरू झालीत। चिपळूणमधल्या प्रांत ऑफिसचं काम जे प्रलंबित आहे ते देखील सुरू होईल। तर या सगळ्या इमारतींचा आढावा घेतल्यानंतर एक लक्षात आलं की आपण 2 वर्षामध्ये ज्या काही संकल्पना राबवल्या होत्या जिल्ह्याच्या दृष्टीनं त्या पूर्णत्वाला जात आहेत। जिल्हा क्रीडा संकुलचा देखील आढावा घेतला, ते देखील अंतिम टप्प्यात आहे। त्याच्यामुळे सगळे प्रोजेक्ट जे आहेत हे पुढच्या 2 वर्षामध्ये परिपूर्ण होतील आणि लोकांच्या सेवेमध्ये रुजू होतील। कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स। तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका।